हॅलो, गुड मॉर्निंग. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज जर बघितलं, आता वाजलेले आहेत 11:30. आज सकाळी जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आपण जे आज निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं जे काम करायचं असतं ते आपण निफ्टीची ऑप्शन चेन बघायची असते. आज जर निफ्टीची ऑप्शन चेन बघितली तर इथे बघा, साधारण निफ्टीमध्ये आपल्याला दिसत आहेत 24,200. गॅप डाऊन मार्केट झालं 24,200 ला. पुट रायटर साधारण 8,11,000 आहेत. या लेवलला आपण बरोबर, जो डे लो होता आजचा निफ्टीचा, त्या लेवलला आपण बरोबर व्हीआयपी ग्रुपवर एक निफ्टीचा सीईचा कॉल दिला आणि ह्या लोगोच्या खाली आपण एक 20 पॉईंट स्टॉप लॉस लावला. तिथे आपण एक कॉल दिला. आता आपण जी लेवल दिलेली आहे की निफ्टी 24,340चा रेजिस्टन्स आहे. इथे जर आपण बघितलं ऑप्शन चेन प्रमाणे तर 24,200चा सपोर्ट होता. म्हणजे 24,210 मार्केटने टच केला आणि 24,210 वरून तर निफ्टी आहे ती 24,350. 24,300च्या वर आहे. आता ही जी लेवल आहे 24,350, ह्याच्यावर जर निफ्टी आली 24,350 वर, तर निफ्टी इथून चांगल्या प्रमाणे आपल्याला अपसाईडला येताना दिसेल. त्यासाठी आपण लेवल दिलेली आहे 24,340. जर ब्रेक केला तर 24,404, त्यानंतर 24,480, 24,540 एवढा टार्गेट आज आपल्याला दिसू शकतो. आता वाजलेले आहेत 11:30. अजून अजून 4 तास मार्केटचे बाकी आहेत. पण जर बघितलं तर पहिल्या 2 तासामध्ये, आता 11:30 वाजलेत म्हणजे 9:30 ते 11:30, या 2 तासात जर बघितलं तर निफ्टीने एवढी मुवमेंट दिलेली, पण एवढं साईडवेज मध्ये मार्केट राहिलेलं आहे की जशी पाहिजे तशी मुवमेंट मार्केटने आज दिलेली नाही. एक्सपायरी असेल तर दुपारनंतर आपल्याला ही लेवल मिळू शकते. इथे जर आपण बघितलं 24,350च्या वर निफ्टी आली तर इथे 24,400 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होऊ शकतो. कारण इथे 6,37,000 कॉल रायटर आहेत आणि तो जर ब्रेक केला तर इथे 7,11,000, म्हणजे या लेवल पर्यंत मार्केट येऊ शकतं. त्यामुळे आपण या मुवमेंटवरती लक्ष ठेवा. 24,500, त्यानंतर 24,600, म्हणजे एवढी मुवमेंट होऊ शकतं. आपण हा व्हिडिओ 11:30ला बनवतोय. दुपारपर्यंत त्याच्यात मुवमेंट येऊ शकते. त्यासाठी आज पेशन्स असणं गरजेचं आहे. आपल्या व्हीआयपी ग्रुपचे आज कॉल पूर्ण झालेले आहेत 11:30 वाजताच, म्हणजे साधारण 11:15 वाजताच आपले कॉल संपलेले आहेत. त्याच्यामुळे आता ज्या लेवल आहे त्या या लेवल असतील. कारण ऑलरेडी इथून आपण 220 वरून 340, 100 पॉईंटची एक निफ्टीमध्ये मुवमेंट पकडलेली आणि जो आपण कॉल 120ला दिलेला तो 193 गेला. पण इथे कॉल दिलेला 24,150 सी निफ्टीला, तो दिलेला आहे. त्या कॉलचा आपला टार्गेट हिट झालेला आहे. त्यामुळे आता मार्केट कुठेही जाऊ दे, आपलं कॉल संपलेले आहेत. म्हणजे आपण ट्रेड बंद संपवलेला आहे इथे या लेवलला. फक्त आता याच्यावर जर आली निफ्टी 24,340, तर इथून आपल्याला 24,405, 24,480, 24,540 या लेवल प्रमाणे आपल्याला टार्गेट मिळू शकतं. लक्षात ठेवा, ऑप्शन चेन बघणं खूप गरजेचं असतं. कारण एक्सपायरीला खूप महत्वाचे लेवल असतात. आता 24,300 जर बघितलं तर बघा, 24,300 पुट साईडला, इथे पुट साईडला जे आहे ते 6,37,000 आहे आणि इथे 6,50,000 आहे. म्हणजे 24,300 ही मार्केटसाठी खूप महत्वाची लेवल असेल. आता हा 24,300 मार्केटसाठी एक सपोर्ट बनलेला आहे. त्यामुळे याच्यावरती लक्ष ठेवा. 24,340 ला निफ्टी आलेली आहे आणि ही लेवल जर ब्रेक केली तर इथून आपल्याला वरती जो टार्गेट आहे 24,404, 24,480, 24,540 इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं. तर बघा, 24,342 आलेली आहे निफ्टी. वर आपल्याला टार्गेट आहे तो 24,404चा टार्गेट आहे. जर इथे वन डे मध्ये बघितलं बघा, मार्केट गॅप डाऊन झालं आणि आज एवढी बाईंग झाली, म्हणजे इथे काय झालेलं आहे, बाईंग झालेली आहे.
त्यामुळे लक्षात घ्या, सगळ्यात पहिला मार्केटमध्ये आपण मार्केटचं बघणं गरजेचं आहे की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे. अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, साईडवेज ट्रेंड आहे. त्यानंतर त्या मार्केटमध्ये स्ट्रेंथ किती आहे आणि मार्केटची व्हॉलॅटिलिटी किती आहे. आता ह्या लेवलला बॉटम बघा, आपण बॉटमला पकडलेला होता आणि बॉटमवरून जर बघितलं तर 100 पॉईंट 150 पॉईंट निफ्टी अप झालेली आहे. म्हणजे बघा, इथून आपण या लेवलपर्यंत आपण जो कॉल दिला होता, तो कॉल सुद्धा आपण 190 आपला टार्गेट पूर्ण झालेला आहे. बँक निफ्टीच्या सुद्धा आपण लेवल दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे बघितलं बघा, निफ्टी इथे आलेली आहे, तर लक्षात ठेवा 340च्या वर टार्गेट 404 असणार आहे.